मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये उघड्या गटारांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। अशातच मुलुंडमध्ये LBS मार्गावर निर्मल लाईफस्टाईल मॉलजवळ नाल्यावरच्या पदपथाला मोठं भगदाड पडलंय। इथे पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी भरतं आणि अशामध्ये इथून कुणी प्रवासी किंवा रहिवासी वाहून जाण्याची शक्यता आहे। याबाबत काँग्रेस प्रवक्ते चरणसिंग सप्रा यांनी ट्विट केलं। मी सध्या आहे मुलुंडच्या LBS मार्गावर। आपण जर बघितलं तर इथून हा जो मुख्य नाला आहे LBS मार्गाला लागून असलेला, पुढे निर्मल लाईफस्टाईल सारखा अतिशय प्रतिष्ठित जी आहे ती वसाहत आहे, मॉल आहे, तर दुसरीकडे ही संपूर्ण साधारणतः 250 ते 300 झोपड्या असलेली वसाहत आहे आणि त्याच्या बाजूला असलेल्या या फुटपाथला लागून आपण जरी दुकानं बघितली तर त्यांच्यामधून जाणाऱ्या या नाल्यावरचा स्लॅब जो आहे तो साधारणतः 4 ते 5 दिवसांपूर्वी या ठिकाणी कोसळलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं जे बांधकाम आहे ते या नाल्यावर असलेल्या स्लॅबचं पाहायला मिळतं आहे। मात्र 4 ते 5 दिवस उलटूनही मुंबई महानगरपालिकेने अजून या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेला दिसत नाही। आपण जर बघितलं तर अतिशय तकलादूपणे या ठिकाणी अशा रेबिन्स बांधलेल्या आहेत आणि 1 ते 2 बॅरिगेट्स लावून हा एरिया सील केलेला आहे। मात्र कामाला कोणतीही सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत। कधी पडलं हे, किती वाजता पडलं? सुबह रात को गिरा था, लगभग 11-12 बजे गिरा था। गिरा था कब? 11 या 12 बजे के बीच में। तभी धमाक से हम लोग अंदर ही सोए थे, तभी धमाक से आवाज़ गिरने की आई थी। हाँ, 3 से 4 दिन हुआ है, BMC वाले आए थे तो उन्होंने सब बांध काम करके गए, तो उन्होंने बोला कि 4-5 दिन के आश्वासन में करवा के दे देंगे हम काम। रस्ता जरी थांबवलेला असला तरी यामध्ये कधीही हा उर्वरित भाग कोसळून यामध्ये मोठी दुर्घटना व्हायची शक्यता आहे। आणि आपण जर बघितलं तर हा प्रचंड मोठा नाला आहे जो पुढे आणखीन प्रचंड होत जातो आणि यात जर कोणी कोसळलं तर नक्की एखाद्या इथल्या रहिवाशाला किंवा या इथून जाणाऱ्या वाटसरूला आपल्या प्राणाला मुकावं लागेल। त्यामुळे मुंबई महानगरपालिका याला जाग येते का हे पाहणं देखील गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन सचिन प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई।